नमस्कार शेतकरी मित्रांनो, कृषी मित्र या मराठी यूट्यूब चॅनलमध्ये आपणा सर्वांचं सहर्ष स्वागत। आणि मी मित्रांनो विश्वनाथ आव्हाड आणि आज आपण एक ब्रास टेलरची डिलिव्हरी देत आहोत। तर आपण टेलरसाठी कोणत्या प्रकारचं मटेरियल वापरतो, कोणत्या साईजचं काय आहे आणि त्याची साईज काय आहे याविषयी आपण तुम्हाला व्हिडिओमध्ये माहिती देतो। तर शेतकरी मित्रांनो, आपण हा टेलर जॉनी डियर ट्रॅक्टरसाठी देत आहोत। तर चला मग घेऊया माहिती। तर मित्रांनो, आता आपण टेलर देताना शेतकऱ्यांना हायड्रोलिक म्हणजे डंपिंग करून चेक करून देतो। तर डंपिंग करून चेक देण्याचं कारण, जो आपण हायड्रोलिक पाईप बनवतो म्हणजे जो काही लोखंडी पाईप बनवतो तो कुठं लिकेज आहे का हे चेक करून देतो। तर मित्रांनो, आत्तापर्यंतच्या माझ्या करिअरमध्ये मी जसा टेलर बनवतो तसा माझ्याकडे एकदाही हायड्रोलिक किंवा हायड्रोलिक पाईप लिकेज निघालेला नाही आहे। तर मित्रांनो, आपण टेलरविषयी माहिती जाणून घेऊया। तर टेलरला जे काय मध्ये सपोर्ट वापरतो आपण, हे 17 सपोर्ट आहे। त्याच्यानंतर दोन टेलरची जी काही मेन चेसी आहे ही 8 इंची जेडीची चॅनल आहे। त्यानंतरची 2 इंची जी 2 नंबरची चेसी आहे त्याची चॅनल हा 4 इंची आहे आणि तो पण जेडीचा आहे। तर मित्रांनो, आपण टेलरसाठी पाठ हे जे काही वापरतो तो एकदम हेवी ड्युटी वापरतो। टेलरसाठी 1020 आहे, टायर वापरलेले आहे, रिमोट टायर आहे, डिस्क 1020चे रिंग डिस्क आहे। आणि त्याचप्रमाणे मित्रांनो, टेलरसाठी ही जी काही 3 नंबरची म्हणजे बाहेरची वरची चेसी आहे तर ती आपण 3 इंची चॅनलमध्ये कस्टमरसाठी देतो। त्यानंतर मित्रांनो, फाळक्याला जे काही मटेरियल आहे ते 35/5चा अँगलमध्ये बनवतो ते। आणि त्याच्यावरती जो काही चॅनल आहे तो वापरलेला तर तो 3 इंची चॅनल वापरतो। आणि जे खांब म्हणजे डांब वापरतो आपण हे 4 इंची चॅनलचे वापरतो। पाठीमागल्या फाळक्याला मधल्या साईडला कडी बनवलेली आहे आणि पाठीमागल्या साईडला आपण दुसरा टेलर जोडण्यासाठी म्हणजे हे देतोय, खोबळा किंवा डाबर म्हणा करून देतो। त्याचप्रमाणे मित्रांनो, टेलरसाठी आपण पुढचं कडी जी वापरतो 20 mm वापरतो। फाळक्यासाठी 3 mmची प्लेट वापरलेली आहे आणि जी काही मधी प्लेट आहे ती 5 mmची प्लेट वापरलेली आहे। जरी तुम्ही खरीप किंवा काही इतर वाहतूक करत असाल तर अडचण येत नाही। तर मित्रांनो, आता आपण हा टेलर देत आहोत आणि टेलर देताना शेतकऱ्याला जी डिलिव्हरी दिली आहे तर त्याच्यानंतर शेतकरी घेऊन जातो। तर घेऊन जाताना तो काही फीडबॅक देतो का, यातून कस्टमर किती खुश आहे किंवा कस्टमर आपण दिलेल्या कामावरती किंवा आपल्या कामावरती खुश आहे का हे बघणं गरजेचं असतं। तर मित्रांनो, हे आता कस्टमर घेऊन चालला आहे टेलर। थोडंसं रस्त्याचं काम चालू आहे त्याच्यामुळं ट्रॉफिकची अडचण आहे। तर हे त्यांच्याबरोबरचा मुलगा तो बाय करतो। तर मित्रांनो, तुम्हाला टेलर खरेदी करायचा असेल तर तुम्ही मला संपर्क करू शकतात। SR ॲग्रो इंडस्ट्रीज, भाळवणी, तालुका पारनेर, जिल्हा अहमदनगर। धन्यवाद।